तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे की नुकतीच म्हाडाच्या प्रथम येणाऱ्यास प्रथम योजनेअंतर्गत 120 घरांची घोषणा करण्यात आलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण कालच्या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाची डिटेल्स पाहिलेली होती, नेमका कोणत्या कोणत्या ठिकाणी घरे उपलब्ध केली जाणार आहेत. पण आपण सांगितलं होतं की आज अर्थातच 3 फेब्रुवारी रोजी याची जाहिरात प्रसिद्ध होईल असं आपण सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. नेमकं जाहिरातीमध्ये काय काय बाबी दिलेल्या आहेत आणि नेमकं यासाठी काय महत्त्वाचे नियम असणार आहेत, काय महत्त्वाची अटी असणार आहेत, आपण एकापेक्षा जास्त घरी घेऊ शकतो का, किंवा 5 वर्षांनंतर ते विकता येतील का, किंवा 5 वर्षाच्या अगोदर विकता येतील का, किंवा अनामत रक्कम किती असू शकते, किंवा इतर ज्या काही बाबी आहेत की एकदा अगोदर आपण लॉटरीत घर घेतलं असेल तर पुन्हा घेता येईल का, अशा काही महत्त्वाच्या बाबींना घेऊन आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या YouTube चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. आता जी काही जाहिरात प्रसिद्ध झाली मित्रांनो, ती आजच्या वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेली आहे. त्याच्यामध्ये फक्त कोणत्या कोणत्या ठिकाणी कोणत्या योजनेअंतर्गत घरे उपलब्ध केली जाणार आहेत या संदर्भात माहिती दिलेली आहे. इतर जी काही माहिती आहे मित्रांनो अजून पब्लिश होणं बाकी आहे. आता सगळ्यात पहिलं मी तुम्हाला जाहिरात दाखवतो आणि काय त्याच्यामध्ये दिले ते आपण पाहूया. मित्रांनो, तुम्ही जर आजच्या वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये म्हणजे तुम्ही लोकमत असेल, लोकसत्ता असेल, सकाळ असेल, सामना असेल, अशा वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये ही जाहिरात आहे. त्याच्यात काय दिलं पहा मित्रांनो, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ म्हाडाचा विभागीय घटक प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर 120 सदनिकांची विक्री. म्हाडाच्या या सदनिका विक्रीसाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास मिळकत व्यवस्थापन गाळ्यांची विक्री, हस्तांतरण, अदलाबदल, विनियम 1981 व महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास जमीन विल्हेवाट नियम 1981 मधील तरतुदीनुसार विविध योजनेअंतर्गत रिक्त असलेल्या 120 सदनिकांचे प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाद्वारे सदनिकांच्या विक्रीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. पुढे काय सांगितलं बघा, प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर विविध वसाहतीमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सदनिका अनुक्रमांक 1 मुंबई मंडळाद्वारे बांधकाम करण्यात आलेल्या सदनिका 84 आहेत, ज्याचे डिटेल आपण काल पाहिलेले आहेत. आणि दुसऱ्या मित्रांनो, विकास नियंत्रण नियमावली 33.5, 33.7, 58 अंतर्गत प्राप्त सदनिका ज्या खाजगी विकासकांच्या असणार आहेत त्या आहेत 36 सदनिका. अशा एकूण 120 सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही आम्ही काल जो काही व्हिडिओ पब्लिश केलेला आहे तो व्हिडिओ पहिलं पहा. त्याच्यामध्ये आम्ही कुठल्या ठिकाणी कोणत्या ठिकाणी किती घरे असणार आहेत आणि महत्त्वाचे काय बाबी असणार आहेत याची माहिती आम्ही दिलेली आहे. तो व्हिडिओ पाहिल्यानंतरच हा व्हिडिओ कंटिन्यू करा, जेणेकरून तुम्हाला प्रॉपरली माहिती मिळू शकते. आता इथे पहा काय दिले की योजनांचा सविस्तर तपशील, पात्रता निकष, ऑनलाईन नोंदणी व अर्ज, नमुना, अटी व शर्ती इत्यादी माहिती करता कृपया खालील म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. अधिकृत संकेतस्थळ आहे मित्रांनो https://bookmyhome.mahada.gov.in या संकेतस्थळावर जायचं आहे. सविस्तर जाहिरात. आता बघा, तुम्ही ज्या बाबीची वाट बघता किंवा मी ज्या बाबीची वाट बघत होतो की सविस्तर जाहिरात व माहिती पुस्तिका दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून उपरोक्त संकेतस्थळावर उपलब्ध होईल. म्हणजे तुम्हाला 5 तारखेलाच ही जाहिरात मिळणार आहे आणि 5 तारखेपासूनच नोंदणी सुरू केली जाणार आहे. स्वाक्षरित मुख्याधिकारी मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ मुंबई. आता ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर मित्रांनो असं मला वाटलं होतं की कुठेतरी सगळे डिटेल दिली जातील, म्हणजे घरांच्या किमती, घरांचा कार्पेट एरिया किंवा ज्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत अशी माहिती मला मिळेल असं वाटलं होतं, पण तसं ह्याच्यामध्ये दिलेलं नाही. तरी सुद्धा आम्ही ज्या ज्या सूत्राकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला, ह्याच्या संदर्भात जी काही माहिती आम्ही घेण्याचा प्रयत्न केला त्याबाबत थोडीफार माहिती आम्हाला मिळालेली आहे. किंवा तुम्ही आजच्या वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये सुद्धा याच्या संदर्भातले न्यूज पाहू शकता, त्याच्यामध्ये सुद्धा ही माहिती पब्लिश करण्यात आलेली आहे. कालच खरं तर ही माहिती दिली होती, पण काल आपला जो काही व्हिडिओ होता आपण शॉर्ट करण्याचा प्रयत्न केला कारण आपल्याकडे वेळ जास्त नव्हता. आता पाहिजे काय दिले तुम्हाला महत्त्वाच्या ह्याच्यात की इथे जर तुम्हाला ह्याच्यात काही नियमामध्ये बदल केले गेले आहेत. या ठिकाणी तुम्हाला फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड जे काही असणार आहे पती पत्नीचे ते तुम्हाला लागणार आहे. कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे इन्कम सर्टिफिकेटची गरज पडणार नाही, तुम्हाला उत्पन्नाची गरज पडणार नाही. तरी सुद्धा ते मागितलं जर असं बोललं जाते, पण जाहिरात प्रसिद्ध झाली आपल्याला कळेल. पण
महत्त्वाचे 2-3 अटी आहेत की पहिला की जर तुम्हाला मुंबईमध्ये घर लागलं असेल किंवा म्हाडाच्या लॉटरीत घर लागलं असेल तर घर परत घेता येईल का, किंवा या योजनेअंतर्गत नक्कीच याचं उत्तर आहे हो. जर तुम्हाला मुंबईमध्ये अगोदरच घर लागलं असेल, म्हाडाच्या लॉटरीतलं घर असेल, SRAचं घर असेल, MMRDचं घर असेल, शासकीय योजनेचं घर असेल, खाजगीरित्या संपादित केलेलं घर असेल, तर अशा वेळेस तुम्ही पुन्हा या लॉटरीमध्ये किंवा या योजनेमध्ये घर घेऊ शकता. म्हणजे अनेकांचा प्रश्न असतो, आपण म्हणजे थोडक्यात काय तर जे काही नॉर्मल लॉटरीसाठी नियम असतात ते इथे शिथिल केले गेले आहेत. म्हणून अनेकांचा हा प्रश्न होता मित्रांनो, अनेकांच्या मला डाऊट होता की एकदा आम्हाला मुंबईत घर आहे आम्ही परत घेऊ शकतो का, तर फक्त प्रथम येणाऱ्याच प्रथम योजना या अंतर्गत तुम्ही तुमचं घर असेल तरी तुम्ही घर घेऊ शकता, तुमच्या मिसेसचं घर असेल तरी तुम्ही घर घेऊ शकता, त्याला कुठलीही अडचण नाही. दुसरं महत्त्वाचं मित्रांनो की या ठिकाणी दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे की एकापेक्षा जास्त घरे घेता येतील का, किंवा घरा घेण्यासंदर्भात काही नियम आहे का. तर नक्कीच या ठिकाणी जो काही दुसरा नियम आहे तो असा आहे की जर तुम्हाला या योजनेमध्ये एकापेक्षा जास्त घरे घ्यायची असतील तर तशी संधी सुद्धा या योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. म्हणजे उदाहरणार्थ समजा तुम्हाला अगोदरच म्हाडाचं एक घर, आता तुम्हाला म्हाडाचं घर नाहीये किंवा तुमचे घर असेल आणि तुम्ही ठरवलं की मला प्रथम योजनेअंतर्गत 2 घरे घ्यायची आहेत, तर ती 2 घरे सुद्धा घेऊ शकता, 3 घरे सुद्धा घेऊ शकता. त्याला कुठलीही बंधन असणार नाही, कुठलंही तुम्हाला त्यासाठी रिस्ट्रिक्शन्स असणार नाही. लक्षात घ्या. फक्त एकच मित्रांनो की डॉक्युमेंटेशन मध्ये मला अद्यापही डोमिसाईलची अट दिसली नाही, म्हणजे डोमिसाईलची अट मला काढून टाकली असावी आणि म्हणून कुठेतरी तुम्हाला इन्कमची अट नसणार आहे, डोमिसाईलची अट नसणार आहे. सध्या तरी असं दिसतंय. फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड आणि तुमचं जात वैधता प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र याच आधारे तुम्हाला सगळे आणि जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला सबमिट करावे लागणार आहेत. म्हणून तुम्हाला जर एकापेक्षा जास्त घरे घ्यायची असतील तर नक्कीच तशी संधी सुद्धा या योजनेमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये सुद्धा जर तुम्हाला वडिलाला 2 घरे घ्यायची असतील एकाला एक लागून, तर तशी सुद्धा तुम्हाला तसदी असतं, म्हणजे तुम्ही घेऊ शकता जर जास्त घरे असतील, जर उपलब्ध असेल तर. म्हणजे एकाला एक लागून घर हवं असेल तर तुम्ही तसं ऑनलाईन बुक करू शकता. तुम्हाला 2 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी, एक तुम्हाला चारकोपला पाहिजे आणि दुसरं तुम्हाला वडाळ्याला पाहिजे, अशा 2 ठिकाणी सुद्धा तुम्ही ते घरे म्हणजे बुक करून ती घरे घेऊ शकता. अशी कुठेतरी तरतूद यावेळेस करण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे, जो अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आता तिसरा महत्त्वाचा नियम असा आहे लॉटरीच्या घरांसाठी की तुम्हाला एकदा म्हाडाचं घर घेतल्यानंतर ती घरे 5 वर्ष विकता येत नाहीत. अर्थात तुम्हाला लॉक इन पिरियड दिला जातो आणि त्या लॉक इन पिरियडमध्ये सुद्धा आपण पाहिले की 5 वर्षापर्यंत तुम्हाला ते घरं विकता येत नाहीत. पण इथे मात्र ही अट शिथिल करण्यात आलेली आहे. अर्थातच जर तुम्ही या योजनेअंतर्गत घर बुक केलं आणि घरांची रक्कम भरली आणि ताबा घेतला तर लागलीच ते घर तुम्ही इतर व्यक्तीला विकू शकता. असंही कुठेतरी या योजनेमध्ये नियम करण्यात आल्याचं सध्या तरी आम्हाला समजलेलं आहे. आणि म्हणून कुठेतरी मित्रांनो हे जे काही लॉटरीचे नियम आहेत ते इथे शिथिल झाल्याचं आपण सांगू शकतो. म्हणून तुम्हाला 5 वर्षापर्यंत थांबायची गरज नाही, 5 वर्ष तुम्हाला विक्री करा म्हणजे विक्रीसाठी वेट करायची गरज नाही. फक्त एवढंच मित्रांनो आता ही जी काही लॉटरी आहे ती फक्त गुंतवणूकदारांसाठीच आहे असं कुठेतरी दिसून येत आहे. गरजू लोक असू शकतात, पण मोस्टली तुम्हाला जर घर लागलं तर तुम्ही लगेच विक्रीची मुभा कुठेतरी म्हाडाकडून मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला NOC दिली जाणार आहे आणि लागलीच तुम्ही ती घरे इतरांना हस्तांतरित करू शकता, इतरांना विकू शकता, अशी कुठेतरी अट आहे. आता अनेक जण विचारत होते मित्रांनो की ही अट लॉटरीसाठी लागू होणार आहे का, तर अद्यापही त्या संदर्भात कुठलाही दुजोरा म्हाडातून देण्यात आलेला नाही. तरी सुद्धा हाच नियम लॉटरीतील घरांसाठी सुद्धा लागू केला जाऊ शकतो अशी शक्यता म्हाडातील अधिकारी व्यक्त करत आहेत. त्याच्यावरती सध्या काम सुरू आहे मित्रांनो, अद्याप तो निर्णय झालेला नाही. पण तो जर लॉटरीसाठी नियम लागू केला गेला तर मात्र कुठेतरी ही सगळी घरे कुठेतरी गुंतवणूकदारांच्या हातामध्ये किंवा एजंट लोकांच्या हातामध्ये जाऊ शकतात अशी भीती कुठेतरी मालमत्ता तज्ज्ञाकडून व्यक्त केली जात आहे. आणि म्हणून तुम्हाला 3 महत्त्वाचे नियम कळाले असतील. जर तुमचं मुंबईत घर असेल, जर तुमचं म्हाडामध्ये घर असेल, जर तुम्हाला ऑलरेडी घर घेतलेलं असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता. दुसरं, तुम्हाला एकाच ठिकाणी एकापेक्षा 2 घरे घ्यायची असतील किंवा 2 ठिकाणी वेगवेगळी घरे घ्यायची असतील तर तुम्ही त्यासाठी सुद्धा 2 घरं घेऊ शकता, 3 घरं घेऊ शकता, 4 घरं सुद्धा घेऊ शकता जर तिथे उपलब्ध असतील तर. आणि तिसरं आपल्याला कळालं असेल की तुम्ही ही घरे 5 वर्षाची वाट न बघता तुम्हाला ताबा मिळाल्याच्या नंतर लागलीच ही घरे इतरांना विकू शकता. आता यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो की नेमकं या घरासाठी अनामत रक्कम किती असणार आहे, किती असू शकते. आता बघा ज्या अर्थी म्हाडाने एवढ्या काही अटी शिथिल केल्या
त्याअर्थी जी काही अनामत रक्कम लॉटरीसाठी घेतली जाते, लॉटरी ती अनामत रक्कम इथे लागू केली जाणार नाही. उदाहरणार्थ लॉटरीसाठी 25, EWS साठी 25, LIG साठी 50, MIG साठी 75 आणि HIG साठी 1 लाख रुपये अशा प्रमाणात रक्कम घेतली जाते. इथे मात्र तुम्हाला 1 लाख ते 4 लाखाच्या दरम्यान अनामत रक्कम घेतली जाणार असल्याचंही कुठंतरी वृत्त आम्हाला मिळालेलं आहे. आणि म्हणून जर तुम्हाला अनामत रक्कम 3-3, 4-4 लाख असेल तर फक्त याचा अर्थ असा आहे की ज्यांना खरंच गरज आहे, ज्यांना जेन्युअल गरज घ्यायचीच असतील, ज्यांना ठरवलेलेच आहे त्यांनीच अर्ज करावेत. इतरांनी अर्ज करू नये, इतरांनी बाजूला राहावे असं त्याचा कुठेतरी अर्थ होतो. आणि म्हणून ही अनामत रक्कम तुमची 1 लाख ते 4 लाखाच्या दरम्यान ठेवण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे. 1 लाख रुपये कुठे असू शकते तर वडाळा इथे जे काही 40-45 लाखाचे घरे असणार आहेत, अजून किमती डिक्लेअर केलेल्या नाहीत, किमती 5 लाख करतील, पण अंदाजित जी माहिती मिळते की वडाळ्याची घरी 40-45 आसपास असतील तर त्या घरांना 1 लाख रुपये असू शकतं. आणि जे ताडदेवची घरे आहेत, ताडदेवची जे 2 BHK 3 BHK घरे आहेत तिथे मात्र तुम्हाला 4 लाखापर्यंत अनामत रक्कम भरावी लागू शकते. मग त्याच्यामध्ये जर तुम्ही लागून घर कट केलं, घर रद्द केलं तर बऱ्यापैकी मोठी रक्कम या ठिकाणी कपात केली जाऊ शकते. आता ह्या झाल्या सगळ्यात महत्त्वाच्या अटी आणि शर्ती. या ठिकाणी तुम्ही बुक माय होम या साईटवर गेल्यानंतर तुम्हाला घर निवडायचं आहे. घर निवडल्यानंतर तुम्हाला अनामत रक्कम भरायची आहे आणि अनामत रक्कम भरल्यानंतर म्हणजे कन्फर्मेशन आल्यानंतर पुढील 48 तासामध्ये घराच्या किमतीच्या 10% रक्कम तुम्हाला या ठिकाणी लागलीच भरावी लागणार आहे. तरच आणि तरच तुम्हाला ते घर मिळणार आहे, अन्यथा ते घर रद्द केलं जाणार आहे. आणि म्हणून तुमच्याकडे आता जर तुमचं नियोजन असेल तर आता तुम्हाला पहिलं तुमच्याकडे जे काही 10% रक्कम घराच्या किमतीच्या तयार ठेवावी लागेल. किती असू शकते? जवळजवळ 4 लाखापासून म्हणजे 4 लाखापासून ते 50-60 लाखापर्यंत तुम्हाला ही अनामत रक्कम तयार ठेवावी लागू शकते. त्या दृष्टीने कुठेतरी तयारी करा. आता पुढील भागात मित्रांनो नेमकं ही प्रोसेस कशी असणार आहे, तुम्हाला घर कसं बुक करायचं, तुम्हाला अनामत रक्कम कशी भरायची किंवा काय पुढील प्रोविजन असणार आहे हे सगळं आपण पुढील भागात सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. पण आता मात्र एवढंच की जे काही जाहिरात आहे त्याच्यात इतर डिटेल दिलेले नसल्यामुळं आपण सध्या किमतीबाबत काही बोलू शकणार नाही. पण पुढील भागात आम्ही जे काही कार्पेट एरिया आहे ते कार्पेट एरियाबद्दल नक्कीच सविस्तर माहिती घेऊन येणार आहोत. किंवा मागील जो काही व्हिडिओ आम्ही केलेला आहे त्याच्यामध्ये मी कार्पेट एरियाची सविस्तर माहिती दिलेली आहे. म्हणजे 2 दिवसापूर्वी जो काही व्हिडिओ बनवला होता, म्हणून तेही व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. त्याच्यामध्ये सगळी माहिती सविस्तर दिलेली आहे. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.